नमस्कार बाळांनो, विषय इतिहास इयत्ता 4 धडा 13वा. आपण मागच्या पाठामध्ये 12व्या पाठामध्ये बघितलेला आहे. आता धडा 13वा. बादशाच्या हातावर तुरी दिल्या. धड्याचं नाव आहे बादशाच्या हातावर तुरी दिल्या. बघा, आणि जयसिंगाच्या शब्दावर विश्वास ठेवून शिवराय बादशाच्या भेटीस आग्र्याला निघालेले होते आणि आग्र्याला जाण्यासाठी निघालेले आहे. आणि जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार जिजामातेच्या हाती सोपवला होता. कोणाच्या हाती सोपवला होता? जिजामातेच्या हाती सोपवलेला होता. आणि जिजामातेच्या हाती सोपवल्यामुळे त्यांचा आशीर्वाद त्यांनी घेतलेला आहे शिवाजी महाराजांनी. आणि बरोबर आपले पुत्र संभाजीराजे निवडक सरदार, काही विश्वासू माणसे व बराच खजिना त्यांनी घेतला. मजल दर मजल करत ते आग्र्यास पोचले. बघा, आणि दरबारातील बाणेदारपणा ठरल्याप्रमाणे शिवराय बादशाच्या दरबारात गेले. छोटे संभाजीराजे सोबत. बघा, शिवरायांची मुलं, ही 2 मुलं माहिती तुम्हाला, सांगण्याची आवश्यकता नाही. शिवाजी आणि संभाजीराजे सोबत होते. त्या दिवशी औरंगजेब बादशाचा 50वा वाढदिवस. बघा, औरंगजेबाच्या बादशाचा 50वा वाढदिवस होता. आणि बादशाह दरबारात संपून सल्लामसरीच्या महालात गेला. त्यांच्या समोर निवडक सरदार मानाप्रमाणे आपापल्या रांगेत उभे होते. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोड शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता. शिवरायांना वाटले आपण महाराष्ट्राचे राजे. बघा, शिवरायांना काय वाटले की आपण महाराष्ट्राचे राजे, आपला मान पहिल्या रांगेत राहण्याचा. पण बादशाने आपल्याला मागील रांगेत उभे. म्हणजे काय? त्यांचे डोळे रागाने लाल झाले. हा अपमान त्यांना सहन झाला नाही. रागाने शिवराय महालाबाहेर पडले. ते तडक आपल्या मुक्कामावर गेले आणि यापुढे बादशाचे तोंड पाहायचे नाही, बघायचं नाही असे त्यांनी ठरवले. भेटीचा बेत असा बिनसला. घडलेला प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरलेली आहे. भेटीचा बेत असा बिनसला. घडलेल्या प्रसंगाची हकीकत सगळीकडे पसरलेली होती. आणि बादशाची दगलबाजी. औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणाभोवती शिपायांचा पहारा बसवला. शिवराय आणि संभाजी राजे बादशाच्या कैदेत पडले. शिवरायांनी ओळखले की बादशाने आपल्याशी दगलबाजी केलेली आहे. आता तो आपल्याला कधी सोडणार नाही. आणि दिवसामागून दिवस जाऊ लागले. एक दिवस शिवरायांनी बादशाकडे अर्ज केला, पत्र लिहिले, मला महाराष्ट्रात जाऊ द्या. पण बादशाने ते ऐकले नाही. त्याने खूप खटपट केली, पण बादशाने मानले नाही. शिवरायांनी मनाशी निर्धार केला की काही करून बादशाच्या कैदेतून सुटून जायचे. आणि त्याची परवानगी घेऊन शिवरायांनी आपल्या बरोबर आणलेले माणसे देखील दक्षिणेत रवानगी केली. बादशाला वाटले बरे झाले, शिवाजीचे बळ कमी झाले. आता शिवरायांच्या बरोबर संभाजी राजा आणि हिरोजी फर्जद व मदारी मेहतर हे सेवक काम पाहणारे निष्ठावंत एवढेच जण त्यांच्याकडे राहिलेले होते. पुढे एक दिवस शिवरायांनी आजारी पडल्याचे सोंग केले. सोंग म्हणजे नाटक करणे, खोटे सोंगच ते. त्याच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हाकीम वैद्य आले, म्हणजे औषध देणारे डॉक्टर. औषध पाणी सुरू झाले. आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी साधू व मौलवी यांना मिठाईचे पेठारे पाठवण्यास सुरुवात केली. पेठाऱ्यातून पसार झाले आणि पारे करून मिठाईचे पेठारे उघडून पाहत. पण पुढे ते कंटाळले व पेठारे उघडून पाहिनासे झाले. कंटाळा आला त्यांना पेठारे उघडून आणि त्यांनी पेठारे उघडणे बंद केले.
रोज रोज काय पाहायचे असे त्यांना वाटले. एके दिवशी सायंकाळी शिवरायांनी हिरोजीला आपल्या जागी झोपवले आणि मदारीस त्यांचे पाय चेपत बसवले. शिवराय व संभाजी राजे एका पेटाऱ्यात बसले आणि पेठारे निघालेले आहेत. पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोचले व तेथे शिवरायांना स्वामी भक्त सेवक घोडे घेऊन तयार होते. काय घेऊन तयार होते बाळांनो? घोडे घेऊन तयार होते. इकडे हिरोजी बघा, त्यांचा स्वामी भक्त हिरोजी आणि मदारी महाराजांचे वैद्य आणायला जातो असे सांगून तेथून निसटले म्हणजे पसार झाले. महाराजांच्या कैदेतून सोडविण्याच्या कामी या दोघांनी जीवावर उदार होऊन मोलाचे योगदान दिले आणि दुसऱ्या दिवशी ही बातमी बादशाहला समजलेली कळलेली आहे. आपल्या तावडीतून शिवाजी निसटला पळालेला आहे. बादशाह रागाने भडकला, रागवलेला आहे, त्याला राग आलेला आहे. त्याचे सारे सरदार हादरले, घाबरले. शिवाजीच्या जारीने तपास लावण्यासाठी बादशाहने सगळीकडे हेर पाठवले. त्याचे शिपाई पाठवलेले आहेत. पण व्यर्थ. बादशाहच्या कैदेतून मराठ्यांचा सिंह निसटलेला आहे, पळून गेलेला आहे, पसार झालेला आहे. महाराज सिंह निसटला, तो कायमचा वेषांतर करून शत्रूला झुकांडी देत शिवराय आपल्या मुलखाकडे निघालेले आहेत. त्यांना संभाजीला मथुरेत एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि ते पुढे निघाले. शिवराय राजगडास सुखरूप आलेले पाहून जिजामातेला धन्य वाटलेले आहे, आनंद झालेला आहे. बाळांनो, अशा पद्धतीने खूप छानसा धडा आहे. धडा लहान आहे. पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे बघा, पुढे 2 महिन्यानंतर संभाजीराजे सुखरूप राजगडावर, कुठे? राजगडावर येऊन पोचलेले आहेत. आणि राजगडावर येऊन पोचल्यानंतर जेव्हा शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली त्यावेळेस पुढे 2 महिन्यांनी संभाजीराजे सुखरूप राजगडावर येऊन पोचले. अशा प्रकारे मोठ्या युक्तीने बादशाहच्या हातावर तुरी शिवरायांनी आपली सुटका करून घेतली आणि सुटका करून ही घटना 1666 मध्ये घडलेली आहे. हा प्रसंग आलं लक्षात बाळांनो? आणि छानपैकी धडा आहे. या धड्याचं वाचन करा. वाचन केल्यानंतर पान नंबर 52 मध्ये प्रश्न बघा. प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा, फक्त 3 प्रश्नांची तुम्हाला उत्तर. प्रश्न पहिल्यामध्ये 2 प्रश्न आहेत, प्रश्न दुसऱ्यामध्ये 2 प्रश्न आहेत आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये पण 2च प्रश्न आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये 3 प्रश्न आहेत आणि प्रश्न तिसऱ्यामध्ये 2 प्रश्न आहेत. या प्रश्न पहिला, दुसरा आणि तिसरा आलं लक्षात? पहिल्यामध्ये 2, दुसऱ्यामध्ये 3 आणि तिसऱ्यामध्ये 2 प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं, स्वाध्यायामधील प्रश्नांची उत्तरे शोधून तुम्हाला या प्रश्नांची उत्तर लिहायची बाळांनो. आणि अशा पद्धतीने हा धडा संपलेला आहे आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद.